दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों पर हुए लाठीचार्ज और कांग्रेस सांसद राहुल गांधी की गिरफ्तारी के विरोध में देश भर में कांग्रेस का प्रदर्शन जारी है। इसी कड़ी में महाराष्ट्र के जालना में कांग्रेस नेता और कार्यकर्ताओं ने गांधी चमन चौक पर जोरदार प्रदर्शन करते हुए केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि छात्रों की आवाज दबाने के लिए बल प्रयोग किया गया, जो लोकतंत्र के खिलाफ है। इस दौरान राहुल गांधी की गिरफ्तारी का भी विरोध किया गया और इसे विपक्ष की आवाज दबाने की कोशिश बताया गया। प्रदर्शन में नीट पेपर लीक मामले का मुद्दा भी उठाया गया। कांग्रेस नेताओं ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान से नैतिक जिम्मेदारी लेते हुए इस्तीफे की मांग की। साथ ही किसान नेता सदाभाऊ खोत के बयान की निंदा करते हुए उनके खिलाफ मामला दर्ज करने की मांग की गई। इस दौरान कांग्रेस कार्यकर्ताओं ने करीब आधे घंटे तक मुख्य सड़क पर बैठकर रास्ता रोको आंदोलन किया। आपल्या प्रश्नासाठी, आपले प्रश्न सोडवण्यासाठी जंतर मंतर दिल्ली येथे त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी चालू होतं आणि त्यांच्या मागण्या ह्या रास्त मागण्या त्या ठिकाणी आहेत। या मागण्या मंजूर करण्याच्या ऐवजी, त्यांच्याशी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याच्या ऐवजी त्यांच्यावरती लाठीचार्ज त्या ठिकाणी केला आहे। अनेक विद्यार्थी जखमी झाले, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक विद्यार्थ्यांचे जीव प्राण त्या ठिकाणी गेलेले आहेत। अशा वेळेस सरकारने न्यायाची भूमिका ठेवण्यात अन्यायाची भूमिका त्या ठिकाणी करते। काल राहुलजी गांधी त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे प्रश्न सुटावे म्हणून त्या ठिकाणी जंतर मंतरवरती त्या ठिकाणी गेले असता त्यांना सुद्धा केंद्र सरकारने साध्या वेशात असलेल्या पोलिसांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। साध्या वेशामध्ये असलेले भाजपच्या कार्यकर्त्यांनी तरुणावरती त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करून लाठीचार्ज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केला। ही निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री त्या ठिकाणी आहे, हा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी चेष्टा करतो। ही चेष्टा हसत हसत त्या ठिकाणी जातो, म्हणजे ती विद्यार्थ्यांची चेष्टा त्या ठिकाणी करतो। ही गोष्ट लोकशाहीला कारांबी फासणारी आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेणार नाही आणि विद्यार्थ्यांवरती झालेला अन्याय दूर होणार नाही, सरकार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंत ठेवीन, तोपर्यंत आंदोलन संपणार नाही। आणखी तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करू, हे सरकारला आम्ही या ठिकाणी आखलीचा त्याचा काही संबंध नाही। तो भाजपना सोडलेला रेडा आहे। तो रेडा जेवढा त्याला सांगेल तेवढा तो त्या बोलतो। असे एक रेडे नाही, असे 4-5 रेडे या महाराष्ट्रामध्ये भाजपवाल्यांनी RSS त्या ठिकाणी सोडलेले आहेत। या रेड्याचा बंदोबस्त काँग्रेस चांगल्या पद्धतीने भविष्यात करू शकते। तो जर आमच्या विद्यार्थ्यांना, ह्या देशामध्ये राहणाऱ्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना आतंकवादी जर म्हणू शकतो तर त्याला आतंकवाद्याची भाषा काँग्रेस सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी, काँग्रेस सरकार आज येईल उद्या येईल, पण आजही आतंकवाद्याची भाषा काय असते त्यांना त्या ठिकाणी शोभत नाही। आम्ही उलट सरकारला या ठिकाणी मागणी करतो की सदाभाऊ खोतवरती गुन्हा दाखल त्या ठिकाणी केला पाहिजे। त्यांनी या विद्यार्थ्यांचा अपमान, या देशातल्या लोकशाहीचा अपमान, या घटनेचा, संविधानाचा अपमान या ठिकाणी तुमचा भाजपचा आमदार म्हणून असणारा खोत यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। याच्यावरती गुन्हा दाखल करावा ही मागणी आमची त्या ठिकाणी असते। बघा, देशाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांच्या भविष्यासाठी राहुल गांधी काल रस्त्यावर उतरले। जंतर मंतर येथे अत्यंत लोकशाही पद्धतीने आणि शांततेत विद्यार्थी आंदोलन करत असताना त्या निष्पाप विद्यार्थ्यांवर या पोलिसांनी लाठीचार्ज केला। हे खरं तर लाठीचार्ज, हा जो हल्ला आहे हा लोकशाहीची हत्या आहे। हा खरं तर भारताच्या आत्मेवर, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर केलेला हल्ला आहे आणि याच्या निषेधार्थ जेव्हा राहुलजी गांधी रस्त्यावर उतरले, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जेव्हा राहुलजी गांधी रस्त्यावर उतरले, त्यांनाही अटक करण्यात आली। तर या हुकुमशाही आणि दडपशाही सरकारचा, या भाजप सरकारचा आज आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत। आणि त्यासोबतच जंतर मंतर येथे जे पोलीस कर्मचारी, हे पोलीस कर्मचाऱ्यासारखे न वागता ते भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागले आणि विद्यार्थ्यांवर हल्ला केला, याचाही आज आम्ही निषेध करत आहोत। आणि याच्या पुढची आजची आमची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा देण्यात यावा। जर का त्यांनी राजीनामा न दिला तर